श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या भक्तांचे आणि त्याचबरोबर प्रत्येक अनुभवांचे. खरोखरच श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहत असते आणि जेव्हा स्वामींना एखाद्या भक्ताच्या आयुष्यात चमत्कार करायचा असेल तेव्हा ते स्वामी नक्कीच चमत्कार करत असतात. स्वामींची भक्ती करो किंवा नाही करो, परंतु एखाद्या भक्ताने जर स्वामींच्या फोटोकडे सहज जरी पाहिले तर स्वामी नेहमी त्या भक्ताला लगेचच म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्ताच्या पाठीशीही नेहमी असतातच. मनापासून आणि श्रद्धेने केलेली सेवा ही नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचत असते. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका दादांनी आपल्याला लिहून पाठवलेला आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला खूप मोठा चमत्कार आहे. तर ते दादा दौंड येथील आहेत. चला तर मग दादांचा अनुभव सुरू करूया. दादा म्हणतात की मी दौंड येथून आहे. मला श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी काही सुद्धा माहीत नव्हते. परंतु कधी कधी असे असते की म्हणतात मी ऐकलेलं आहे की श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी साक्षात स्वामींनी निवड करावी लागते. आणि जेव्हा एखाद्या भक्तांकडून स्वामींना जर भक्ती करून घ्यायची असेल तर ते नक्कीच करून तर घेतच असतात. परंतु जेव्हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये अडचणी भरपूर येतात तेव्हा स्वामींना जर मनापासून हाक मारली तर स्वामी आपल्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला धावून येत असतात असे मी ऐकलेले होते. परंतु झालं असं होतं की माझे जे धावपळीचे जीवन होते, सतत माझ्या पाठीमागे काम असल्यामुळे मला कधीही कोणत्याही देवाची भक्ती करायला वेळच भेटत नव्हता. त्यामुळे मी कधीही कोणत्याही देवी देवतांची भक्ती कधीच केली नाही. मी फक्त माझे काम आणि कामालाच महत्त्व देत असे. परंतु एक वेळेस असं झालं की मला खोकला यायला सुरुवात झाली आणि खोकला असा होता की मला सतत खोकला येत होता. रात्रीची जर झोपायचं म्हटलं तरी देखील तो झोपू देत नव्हता. सतत घशामध्ये ठसकायचा आणि त्याच्यामुळे एखादी खोकल्याची जर उबळ आली तर ती 5-5, 10-10 मिनटं जातच नव्हती. अगदी डोळ्यातून घळघळ पाणी आले तरी देखील ती खोकल्याची उबळ ही जात नव्हती. असा माझा भयंकर खोकला होता आणि हळूहळू माझा खोकला वाढत गेला. आणि जेव्हा जेव्हा असं व्हायचं की मला खोकल्याची उबळ यायची तर मला असं वाटायचं की माझा जीव गोळा होऊन येतोय की काय, अशी माझी अवस्था होत होती. दवाखान्यात देखील गेलो, परंतु डॉक्टरांनी खोकल्याचीच औषधं दिली. परंतु त्या औषधाने काही खोकला माझा कमी होत नव्हता. काही लोक म्हणायची की मुदतीचा खोकला आहे, जेव्हा मुदत संपेल तेव्हा आपोआप खोकला संपून जाईल. परंतु खोकला हा तसाच राहिला. काही 2-3 महिने गेल्यानंतर मात्र माझ्या छातीमध्ये दुखायला सुरुवात झाली आणि सतत खोकला आला की छातीत दुखायचं. कितीही दवाखाने वेगवेगळी औषधं घेतली तरी देखील खोकला काही राहिला नाही. मग एका बाजूला छातीत जेव्हा दुखायला सुरुवात झालं तेव्हा असं वाटलं की सतत खोकल्यामुळे दुखत असेल. परंतु छातीचं दुखणं देखील हळूहळू वाढतच गेलं. डॉक्टरांना सांगितलं की छातीत देखील खूप दुखत आहे. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या. तर त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी असं झालं की माझं जे छातीमध्ये दुखणं ते देखील वाढलं आणि त्याचबरोबर चमक देखील वाढले. आता माझा पूर्ण हात देखील वरती होत नव्हता. त्याचबरोबर मला बसता उठता देखील येत नव्हते. छातीमध्ये दाब आल्यासारखं व्हायला लागलं आणि माझा त्रास जास्तच वाढत गेला. तेव्हा डॉक्टरांकडे मी दुसरा दवाखाना घेतला आणि त्या दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेलो. डॉक्टरांना सांगितलं की माझा असा असा खोकला आहे आणि मला छातीमध्ये दुखत आहे, त्याचबरोबर चमक देखील वाढलेली आहे आणि मला भयंकर त्रास होत आहे. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की आपण एकदा एक्सरे काढून पाहूया की काय प्रॉब्लेम आहे. तर त्याच दिवशी एक्सरे देखील काढला. तर त्यावेळेस माझ्या आतड्यावरती सूज आलेली होती आणि
त्या सुजेमुळेच मला भयंकर त्रास देखील होत होता आणि ती सूज अशी खूपच भयानक अशी वाटत होती. कारण डॉक्टरांनी सांगितलं की एवढे गोळ्या औषधे तुमच्या ट्रीटमेंटनुसार मी देतो, त्याच्यावरती जर राहिलं तर ठीक, कारण तुमच्या बरगडीवरती देखील खूप सूज आहे आणि एवढ्या औषधामध्ये जर नाही राहिलं तर नक्कीच लिव्हरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि त्यासाठी आपल्याला सोनोग्राफी देखील करावी लागेल. तर असं डॉक्टरांनी सांगितलं. परंतु हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला खूपच वाईट वाटलं की खोकल्यामुळे मला एवढा त्रास होत आहे. आणि तेव्हा मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी घरच्यांना देखील सांगितलं की असं-असं डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे की जर एवढ्या औषधावरती जर नाही राहिलं तर सोनोग्राफी करावी लागेल आणि हे लवकरात लवकर पुढची प्रोसेस देखील करावी लागेल, कारण आत्ता घाबरण्यासारखं आहे. कारण एवढे औषधं करून देखील जर राहत नसेल तर लिव्हरचा प्रॉब्लेम देखील असू शकतो. असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं मला तेव्हा खूप वाईट वाटत आहे. आता काय करावे काहीही समजत नाही. जेव्हा माझ्या आईने हे ऐकले तेव्हा आईने माझ्या ताईला फोन केला आणि ताईला देखील सांगितले. तर ताई माझी स्वामींच्या सेवेत होती. तर तिनं सांगितलं की तू देखील स्वामींची सेवा करायला सुरुवात कर, तुला देखील फरक पडेल तेव्हा. परंतु मला असं वाटत होतं की माझा हा असा डॉक्टरांनी सांगितलेला त्रास आहे, स्वामींच्या सेवेने होईल का बरं बरा, असं मला प्रत्येक वेळी वाटायचं. परंतु ताई बोलली होती की काहीही होत नाही, स्वामी शक्तीमध्ये खूप मोठी ताकद आहे, तू सेवा तरी करून बघ, फक्त विश्वासाने सेवा कर. की ही सेवा मी करायला सुरुवात केल्यानंतर माझ्या अडचणी दूर होतील. त्यानंतर आमच्याच गावामध्ये असलेल्या मी स्वामींच्या केंद्रामध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर मला मी तिथल्या पुजाऱ्यांना सांगितलं की मला सेवा पाहिजे आहे, मला कोणती सेवा करावी काही समजत नाही, मला असा त्रास होत आहे. तर खोकल्यामुळे माझी बरगडी देखील सुजलेली आहे आणि छातीत चमकत देखील आहे. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही आरोग्याची सेवा करा. मग आरोग्याची सेवा त्यांनी मला सांगितली आणि मी सेवेला सुरुवात केलं. त्यांनी जसं सांगितलं होतं त्या पद्धतीने संकल्प केला आणि संकल्प करून सेवेला सुरुवात केली. आणि 1-2 दिवसातच मला त्या सेवेमध्ये एवढा आधार वाटला आणि त्याचबरोबर खूप समाधान देखील वाटत होतं आणि मला बरं देखील वाटू लागलेलं होतं. म्हणजे मला आतून असं फील व्हायचं की मला कोणत्याही प्रकारे आजार नाही, एवढं समाधान वाटत होतं आणि त्या सेवेला सुरुवात केल्यानंतर खूप बरं वाटत होते. त्याच्यामुळे मी त्या दिवसानंतर मी औषधं देखील घ्यायचं बंद केलं. मी त्या दिवशी माझ्या मनाला एक वेगळ्याच प्रकारचं समाधान वाटलं. तेव्हा मी टॅब्लेटसुद्धा घेतली नाही आणि मी सेवा करत राहिलो आणि त्याचबरोबर मी तीर्थ देखील घेत राहिलो. आणि महत्त्वाचं म्हणजे काय आश्चर्याची गोष्ट, त्या दिवसापासून मी कोणत्याही प्रकारची गोळी घेतली नाही, काहीसुद्धा नाही. तरी देखील आपोआपच माझ्या बरकडीमध्ये जे दुखत होतं, छातीत जे चमकत होतं, ते आपोआपच कमी होत होत आलं आणि माझा खोकला देखील आपोआपच कमी झाला. मला कोणत्याही प्रकारचा त्रास हा आपोआपच कमी होत गेला. कोणत्याही प्रकारे औषधं नाही, काहीसुद्धा नाही. तरी देखील मी पूर्णपणे अर्धीच सेवा होईपर्यंत मी पूर्ण ठणठणीत बरा झालो. परंतु स्वामींची एवढी मोठी लीला असेल मला असे माहीत नव्हते. परंतु स्वामींची खरोखरच खूप मोठी लीला आहे. मी स्वामी सेवेत नव्हतो तरी देखील स्वामींनी मला एवढा मोठा अनुभव दिला. मग मी विचार करतो की ज्या लोकांनी स्वामींची सेवा केलेली आहे त्यांच्या आयुष्यात स्वामींचे किती मोठमोठे चमत्कार होत असतील. तर हा माझ्या आयुष्यामधील अनुभव खरोखरच स्वामींची सेवा करणाऱ्या भक्तांचे खूप मोठे भाग्य आहे की अशी स्वामी शक्ती त्या भक्तांच्या बरोबर आहे. आणि हा माझा अनुभव आहे. आता माझ्याच नातेवाईकातील एक मी अनुभव सांगतो. म्हणजे माझा दुसरा अनुभव असा आहे की तो म्हणजे माझे मामा. माझ्या मामांना अचानकच एके दिवशी हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना नॉर्मलच होता. डॉक्टरांकडे घेऊन गेलो चक्कर आल्यामुळे, परंतु डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे. तर जेव्हा त्यांना चेकअप वगैरे करण्यात आलं तर त्यांची जी शीर आहे ती ब्लॉकेज आहे म्हणून त्यांना सांगण्यात आलं. आणि जेव्हा त्यांना हे सांगितलं तेव्हा त्यांच्या घरातील लोक सर्वच घाबरली, कारण आमची परिस्थिती एवढी चांगली नाही की ऑपरेशनला इतके पैसे घालवावे लागतील. परंतु आमची परिस्थिती ही मामाची जेमतेम जरा बरी आहे, कारण खाणं पिणं वेळेवर होत असते. त्याच्यामुळे इतके पैसे घालवतील इतकी तरी चांगली परिस्थिती नाही. आणि दवाखाना म्हटलं की पैसे जातात ते जातात,
त्याचबरोबर फाडतोड देखील होत असते, जखमा होत असतात, शरीर आदू होत असते. त्याच्यामुळे ती एक भीती आमच्या घरामध्ये नेहमी होती. त्याचबरोबर पैसेही नाहीत, परंतु माझ्या आयुष्यात जो स्वामींनी चमत्कार केलेला होता, याचं मीच स्वतः जिवंत उदाहरण होतं. त्यामुळे मी देखील माझ्या मामांना सांगितलं, की तुम्ही देखील विश्वासाने स्वामींची सेवा करा आणि स्वामींच्या सेवेमध्ये खूप मोठा आधार आहे. प्रत्येक वेळी स्वामी आपल्या भक्तांची इच्छा ही पूर्ण करत असतात. तुम्हाला माहीत नाही, परंतु मला देखील खूप खोकला येत होता आणि त्या खोकल्याच्या मार्फत माझ्या बरगडीमध्ये देखील सूज आली आणि माझ्या छातीत देखील चमकत होते आणि माझी अवस्था एवढी बिकट होती. परंतु स्वामींची जी सेवा आहे, आरोग्याची सेवा स्वामींच्या केंद्रातूनच मला मिळाली आणि त्याच सेवेने माझे सर्व जी त्रास होत होता, तो त्रासातून मी मुक्त झालो आणि मी आता पूर्णपणे ठणठणीत आहे. तर मामा, तुम्हीही ही सेवा करा. तुम्हाला जर स्वामींचा चमत्कार पाहायचा असेल तर विश्वासाने ह्या सेवेला सुरुवात करा. परंतु मामाची परिस्थिती सेवा करण्यासारखी नव्हती. ते खूपच घाबरलेले होते. त्यांना भीती देखील वाटत होती. परंतु मी 2-3 वेळा जेव्हा त्यांना समजून सांगितले, तेव्हा ते म्हणाले, की "बरं चालतंय, परंतु मी असाच स्वामींची सेवा करणार नाही." तर ते बोलले, की "मी सेवा तर करीन, परंतु असाच करणार नाही. मला स्वामींविषयी एवढं काही माहीत नाही आणि एवढा मोठा चमत्कार होईल असं देखील मला वाटत नाही." परंतु त्याच दिवशी मी मामांना सांगितलं, की "मी आज डॉक्टरांकडे चेकअपला जाणार आहे. माझा जो आजार, त्या बरकड्यामध्ये सूज आहे का, एवढं तरी मी विचारून येतो. तो रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्हाला खरं वाटेलच की." मग मामांच्या समाधानासाठी मी हॉस्पिटलला गेलो. ज्या माझ्या बरकड्या सुजलेल्या होत्या, जे छातीत चमकास, ते पूर्ण तर दुखायचं थांबलेलंच होतं. परंतु मामाच्या समाधानासाठी मी एकदा एक्स-रे डबल काढला, तर माझी बरकडीवरची सूज पूर्णपणे नाहीशी झालेली होती आणि माझं शरीर पहिल्यासारखं झालेलं होतं. आणि हा रिपोर्ट जेव्हा मामांना दाखवला, तेव्हा मामांना देखील विश्वास बसला, की स्वामींच्या सेवेमध्ये खूप मोठमोठे चमत्कार हे होत असतातच. जेव्हा मी त्यांना हे समजून सांगितलं, तेव्हा ते म्हणाले, की "बरं ठीक आहे, मी स्वामींची सेवा तर करीनच. जेवढी तू मला सांगितलेली आहे, तेवढी मी सेवा करीनच. परंतु तेव्हाच करीन, जेव्हा माझा जो रिपोर्ट आहे ब्लॉकेजचा, जो माझ्या शरीर ब्लॉक आहे, तर तो जर रिपोर्ट नॉर्मल आला, तरच मी स्वामींची जी आरोग्याची सेवा आहे, तर मी करीन. तरच मानेन, की जे काही तुझ्याबरोबर घडलेलं आहे, ते सत्य आहे आणि स्वामींच्या सेवेमध्ये असे चमत्कार होत असतात." एवढेच मामा म्हणाले आणि त्यानंतर 2 दिवसांनी मामांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. कारण डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, की ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर हार्ट अटॅक येऊ शकतो आणि पुढे धोका देखील आहे. त्याच्यामुळे मामांना हॉस्पिटलला घेऊन गेले आणि जेव्हा त्यांचा रिपोर्ट आला, तर तेव्हा प्रत्येकजण घाबरलेलं होतंच, की काय येतो आणि काय नाही. परंतु माझ्या मनात विश्वास होता, की स्वामींची सेवा जर स्वामींना मामांकडून करून घ्यायची असेल, तर स्वामी नक्कीच रिपोर्ट हे नॉर्मल आणतील. आणि नेमकं असंच झालं. जेव्हा मामांचा रिपोर्ट आम्ही सर्वांनी पाहिला, तेव्हा रिपोर्ट हा नॉर्मल होता. म्हणजे मामांच्या आयुष्यात देखील स्वामींनी चमत्कार केला. कोणत्याही प्रकारची भक्ती नाही, काही नाही, तरीसुद्धा स्वामींनी तो चमत्कार केला आणि मामांचे रिपोर्ट नॉर्मल आणले. तर तेव्हा मामा म्हणाले, की "खरोखरच तुझ्या स्वामींना मानलं पाहिजे." आणि त्यांनी देखील म्हणाले, की "आता मी मनापासून संकल्प करीन आणि आरोग्याची सेवा देखील पूर्ण करीन. मी कोणत्याही प्रकारची सेवा न करता स्वामींनी माझ्या आयुष्यात चमत्कार हा केलेला आहे. त्यामुळे मी देखील स्वामींची सेवा मनापासून करीन." खरोखरच स्वामींची सेवा करत असताना जेवढा विश्वास तुमचा स्वामींवर आहे ना, तेवढे स्वामी त्या प्रत्येक विश्वासाला खरे हे नक्कीच उतरत असतात आणि प्रत्येकाचे आयुष्य हे तारून नेत असतात. तर माझ्या आयुष्यातील हे 2 अनुभव माझ्यासाठी खूप अनमोल आहेत. आणि आता मी तर असे म्हणेन प्रत्येकाला, की तुम्ही काम करा, कष्ट करा, परंतु ईश्वराची साथ ही नेहमी तुमच्याबरोबर राहण्यासाठी कोणत्याही एखाद्या देवाचं किंवा श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला विसरू नका. नाहीच काही जमलं तर नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. कारण नामस्मरणामध्ये देखील ईश्वराचा वास असतो. त्यामुळे तुम्ही जेवढं ईश्वराचं नामस्मरण कराल, तेवढे ईश्वर तुमच्या सर्वांच्या बरोबर राहत असतात. कारण पुरुषांना स्त्रियांसारखं घरामध्ये बसून भक्ती करणं होत नाही. त्यांना बाहेरची कामं असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे वेळ देखील नसतो. परंतु प्रत्येक पुरुष हा कष्ट करत असताना, काम करत असताना किंवा कोणतंही
प्रवास वगैरे करत असताना सुद्धा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून स्वामींच्या भक्तीचे फळ आणि स्वामींच्या सेवेत आल्यानंतर स्वामींचे चमत्कार हे नक्कीच त्यांच्या आयुष्यात हे होत असतात. तर स्वामींची सेवा केलेली कधीच वाया जात नाही. मी तर नुसता स्वामींच्या सेवेत आलो आणि माझ्या आयुष्यात चमत्कार झाले. मग तुम्ही जर स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात का बरं चमत्कार होणार नाही? तुम्ही एकदा सेवा तर करून बघा. तुम्हाला देखील स्वामींचे जे चमत्कार आहेत ते नक्कीच अनुभवायला मिळतील. तर हेच माझ्या आयुष्यातील 2 अनुभव होते, जे मी आज तुमच्या सर्वांबरोबर शेअर केलेले आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.